सासूबाई होईल ना सारे नीट? तुमच्या लक्षात आहे ना मी सांगितलेले? हो तर आपण अगदी काकूने सांगितल्याप्रमाणे करतोय. हो ना? तुला आठवते ना नीट? हो लक्षात आहे माझ्या सारे. तसेच करतोय आपण. होईल मग नीट. दूध आटले असेल तर घेऊन ये पटकन. हो आणते. सावकाश. आता यात कारल्याचा रस घालू. अगो बाई दूध फाटले. अगं कुठे फाटलंय दूध? काही बोलते? त्याच्या दाटसर वड्या झाल्या आहेत. आता त्यात कारल्याचे तुकडे घालूया. आता थोडासा गूळ. आता हा गूळ विरघळला की मग सुकामेवा घालायचा आणि आपली कारल्याची खीर तयार. तुझ्या काकांना प्यायला देते, मग समजेल कशी झालीये ते. हो चालेल. आता ही स्पर्धा आपणच जिंकणार. आता बघा पचिती. आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे हो, पण ह्या लिहिण्याचे काय करायचे? तोच उपाय मी घेऊन आले. काय काय? अगं बाई, म्हणजे लिहिण्याची अट रद्द झाली की काय? मुळीच नाही. उपाय म्हणजे माझे आहो. आहो आहो आहो. अगो बाई, हा उपाय अहो, काय बाई तरी. मी तुम्हाला अक्षर ओळख करून देणार आहे. यशोदा मला म्हणाल्या की पदार्थाचं काय बायका उत्तमच करतील, पण पदार्थाचे नाव लिहिणे बायकांना कठीण जाईल. तेव्हा त्यांनी मला विनंती केली की मी तुम्हा सर्वांना अक्षर ओळख करून द्यावी. अगो बाई किती छान. अहो हे ध्यानातच आले नव्हते. घ्या काखेत कळसा आणि गावाला वळसा. काही गरज नाहीये. यांनी मला बजावले हे चालायचे नाही म्हणून. चल ग मंदे. पण ऐकू तर ते काय म्हणतात. उठ म्हणते ना. चल चल चल. जाऊ दे, आम्हाला शिकव. तर आजचा पहिला धडा. हा Nisa sa nisa 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 ga sa nisa 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 sa nisa 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 ga sa nisa 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 sa nisa 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 ga sa nisa 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 sa nisa 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 ga sa nisa nisa. उठ उठ. काय चाललंय तुझं? हे काय आहे? स्वयंपाकाची स्पर्धा मला मान्य आहे, पण या घरातल्या बायकांनी शिकलेलं मला अजिबात चालणार नाही. रुक्मिणी काकूने आपल्या मुलीला शिकवलं आणि पुण्याला जाऊन तिने काय दिवे लावले ते आपल्याला माहितीच आहे. तेव्हा लक्षात घ्या, हे नवीन खूळ या घरात आणि या गावात मला अजिबात चालणार नाही.
सगळ्या गावात याच्या विरोधात बॉम्ब आहे. पुन्हा असा आगाऊपणा केलात ना तर याद राखा, रडू नका, शांत व्हा. आईसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही. तो तिचं प्रेम, आईची माया, तिच्या कुशीतील मायाची ऊब कधीच विसरू शकत नाही. एक सांगू, तुम्ही जे नेहमी म्हणता ना ते आज मी म्हणतो. तुम्ही आई झालात ना की आपल्या मुलांवर प्रेम करताना तुम्ही ते अनुभवा. हो, तसेच होईल कदाचित. आता जरा शांत वाटतंय. वाटते ना, मग आता शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. आज फक्त 4 अक्षरांची ओळख झाली, त्यावरून तुम्हाला तुमच्या आईचे, नानांचे, बापूंचे स्वभाव शब्दात मांडता आले. शिक्षणाची हीच तर मौज आहे. आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागतो आणि आपल्याला आपले विचार मुद्देसूद मांडताही येतात. हो, पण आता आप्पा रागवले. हो, त्यांचा राग तुम्हालाच काढावा लागेल, नाहीतर ही स्पर्धा अर्धवट राहील. त्या सगळ्याला तुमची फूस आहे वल्लभपंत. अरे मी काय केले? मी तर पाककला स्पर्धेसाठी उत्तम बक्षीस लावले. लबाड बोलू नका तुम्ही. रुक्मिणी काकूंनी लावलेल्या बक्षिसाची आणि त्यांनी ज्यासाठी ते बक्षीस ठेवलंय त्याची वारेमाप स्तुती केलीत आणि या सगळ्या अगोचरपणास पाठिंबा दिलात तुम्ही. मग मला पटले म्हणून पाठिंबा दिला. हा? मला वाटते ज्यांना शिकण्याची आवड आहे त्यांनी शिकावेच, भरपूर शिकावे. पण आवड नसलेल्यांनी व्यवहारापुरते तरी शिकावे, बायका आणि पुरुष दोघांनीही. काही गरज नाहीये. उद्या म्हणाल पुरुषांनी स्वयंपाक शिकला पाहिजे, मग म्हणेनच. काही शंका आहे की काय? अजिबात चालणार नाही. या घरातल्या बायकांनी शिकलेले मला अजिबात चालणार नाही. त्या रुक्मिणी काकूंनी आपल्या मुलीला शिकवले आणि तिने पुण्याला जाऊन मोठे दिवे लावले, तेव्हा ते खूळ या घरात आणि या गावात आणणे मला अजिबात मान्य नाही. अरे किती आदताईपणा करशील? विचार करू बघ. त्यात कसला विचार करायचा काका? अरे बायकांनी या नसत्या फंदात पडावंच कशाला? खरंय. हवेतच कशाला हे असे रिकाम टेकडे उद्योग? नाही, गावातील पुरुष याच्या विरोधात आहेतच आणि बाजूने जरी असले ना तरी ही असली थेर आपल्या घरात नको. बरोबर. तेव्हा जोग हा फाजीलपणा बंद करा. हो, एकदम बंद. नारायणा, रघुनाथा, ऐकलेत ना? गावात नवीन मोहीम सुरू झाली आहे. ती हे गोऱ्या साहेबाचे पुणे मुंबई नव्हे, धर्माचा अभिमान असणारे पालगड आहे. इथे भलत्या गोष्टी खपवून नाही घ्यायच्या, आपण लक्षात ठेवा. बायकांना शिकवण्याचे मोठे खूळ रुक्मिणीबाईंनी सगळ्यांच्या डोक्यात भरवले आणि बायकाही त्यांच्या आहारी गेल्यात. तेव्हा वेळीच त्यांना व्यसन घालायला हवी, नाहीतर आपल्या डोक्यावर बसतील. तेव्हा सर्वांनी या प्रकरणाला कडाडून विरोध करा. काय? हो हो, बरोबर आहे. नाहीतर पुढे आपल्याला जुबाने नाशा होतील. म्हणावे, जेवणाची स्पर्धा भरवा, कपडे धुण्याची स्पर्धा भरवा, भांडी घासायची स्पर्धा भरवा बायकांची.
पण हे लिखाण वगैरे पाप नको. हो हो हो, हे धोकादायक आहे. अशानं धर्म बुडेल आपला. अडवा यांना. पाहिलेस ती सुलोचना किती लबाड आहे ते. साधे सोपे थातूर मातूर पदार्थ आपल्याला सांगितले आणि खास पदार्थ मात्र स्वतःसाठी दडवून ठेवला. पण आपण पण काही कमी नाहीये. मी लक्ष ठेवेनच, पण तूही लक्ष ठेव ती काय करते त्यावर. स्पर्धेच्या आधी सराव म्हणून तो खास पदार्थ ते एकदा तरी करून बघेलच. काय? हो हो, मी ठेवते लक्ष. काकू काकू काकू. अगदी वेळेवर आलीस यशोदे. हे घे, हवा घाल मला. हात दुखतोय माझा. आणि आता बोल, कशाला आली होतीस कॅक्यू कॅक्यू करत? काकू काकू, माझ्या आजीने आज गावातल्या सगळ्या बायकांना देवळात बोलवले. चला, ए बस खाली, बस. ए बस खाली, डोकं चेप. तुझ्या आजीचं काही कौतुक सांगू नको मला. जगा वेगळं काहीतरी करायची सवयच आहे तिला. आता ही त्या स्पर्धेला काहीतरी शेपूट जोडले असणार आणि त्याच संदर्भात सांगायला सगळ्या बायकांना देवळात बोलवले असेल. पुरुषांच्या विरोधातच असणार काहीतरी. आम्ही येणार नाही म्हणून सांग. पण काकू, तुम्ही तर सारख्या काकांच्या विरोधात बोलत असता. ते वेगळे, तू यात पडू नकोस. तू डोकेचे काही कळत नाही तुला. मग तुम्ही नाही येणार ना नक्की? नाही, कारण आज आजीने फक्त ह्यासाठी बोलवले की पुण्याहून आणलेल्या भेटवस्तू त्यांना गावातल्या बायकांना द्यायचे. पण सांगू ना तुम्ही नाही येणार म्हणून? नाही नाही नाही, असं कसं नाही येणार. गुणाची ग माझी बाय. तू काय बघतेस? वारा घाला मग दोघींना. नीट घाल. वडीलधाऱ्यांचे म्हणणे मी कधीच डावलत नाही हो. आम्ही येणार म्हणजे येणार. काय गो मंदा? हो काय? नीट वारा घाल. आम्ही येणार म्हणजे येणार हो. गुणाची ग बाई माझी. मी साऱ्या जणींसाठी एक भेटवस्तू आणली. खूप आहे. पण ती देण्याआधी थोडे मनातले बोलते. तुम्हाला ठाऊक आहे, माझी लाडकी सून राधा 6 महिन्यापूर्वी गेली. तिचे मन दुखत होते आणि मग शरीरही आजारी झाले. आपण बायका मन दुखले तर ते गिळून हळूहळू शरीराला दुखणे देत आणि संपून जातो किंवा आड जवळ करतो. पण परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर करून उपाय काही शोधत नाही. आणि तो शोधला तरी तो अंमलात आणण्याचे धाडसही करत नाही. का ठाऊके? आपणच आपली किंमत ठेवत नाही आणि आपण परावलंबी असतो. हो होय. हो हो हो, बरोबर आहे. वास्तविक महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांची आपण पूजा करतो. आई झोळाई देवी त्यांचेच एक रूप आहे. मग आपल्यातल्या स्त्रीत्वाचा मान का नाही ठेवत आपण? बयो, द्या बरे त्या भेटवस्तू.
तिला असे म्हणायचे की त्यावेळी साऱ्यांनी बोल लावले खरे, पण तिने केलेल्या बंडखोर कृतीमुळे सगुणा गाय परत आली. हो बाई, हे अगदी खरे. हे पाहून गावातल्या प्रत्येक बाईला रडू आले. हो ना? हो तर. कारण पोटी मूल असो व नसो, प्रत्येक बाई मनानं आई असते. खरंय. मग मला सांगा, शिक्षणाचा उपयोग कोणतीही आई आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठीच करेल ना. होय. मग बयोनी केले तसे लहानसे बंड आपणही करू शकतो. कावेरी वहिनीने सांगितल्याप्रमाणे जर शिकू दिले नाही तर चूल बंद. मी बापू भाऊजींनाही सांगितले, हिम्मत असेल तर 2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून दाखवा. बाई, खरे की काय? अर्थात. अगदी खरे. मग आता घेऊया आई झोळाईची शपथ आणि करूया निश्चय. फडकवूया हे बंडाचे निशाण, देवी सरस्वतीचे निशाण. शिकायला दिले नाही तर चूल बंद. शिकू दिले नाही तर चूल बंद. हो, शिकू दिले नाही तर चूल बंद. हो की नाही? तो ना, मी तर वाटच बघतेय कधी एकदा मी मोठी होतीये आणि पूजा झाल्यावर देव बाप्पा माझ्या पोटात कधी बाळ ठेवतोय. हो, असताय का? पूजा झाल्यावर देव बाप्पा पोटात बाळ ठेवतो? हो मग, आई नाना सगळ्यांनी मला हेच सांगितले. मी मोठी झाल्यावर घरात एक पूजा होती. मग हळूच देव बाप्पा आला. देव बाप्पाने मला तिच्या अलगद पोटात ठेवले. तुम्हालाही तर असेच ठेवले असेल ना? होय होय, खरे खरे. अहो, हसू नका ना. देव बाप्पाला हसू नका. तुम्ही फारच मजेशीर आहात बुवा. क्षणात आजीबाई आणि क्षणात बाळ. अहो, डोळे बंद करा ना. मी तुमच्यासाठी की नाही एक गंमत आणलीये. कुठलीही गंमत चालेल गोदे, पण पदार्थाची गंमत नको. सांगितलं ना डोळे बंद करा म्हणून. बंद करा. करतो. हात पुढे करा बघू. पाटी. रुक्मिणीबाईंनी पाटी आणि खडू भेट म्हणून दिलाय प्रत्येकीला. काय सांगतेस काय? हो, आणि लिहावासाला विरोध केला तर बायकांनी चूल बंद ठेवायचा निश्चय केलाय. आणि आपल्या लाडक्या कावेरी काकू त्याही होत्या पुढाकार घ्यायला. सगळ्या बायका अगदी उसळल्यात. हो, असू दे, त्यांना जे काय करायचंय ते करू दे, पण तू काही त्या भानगडीत पडू नकोस. छे छे. जर कावेरी काकू आणि सुलोचना वहिनीने रांधलं नाही ना तर काय नाही, म्हणजे कावेरी काकू आणि सुलोचना वहिनीने स्वयंपाक नाही केला तर काय? तर तुला स्वयंपाक करावा लागेल. बघा ना. आणि मग मला कायम परसाकडे धावावं लागेल. इतकं वाईट स्वयंपाक करते मी. काय बोलताय तुम्ही? इतकी वर्ष खाताय ना माझ्या स्वयंपाक. खाताय ना इतकी वर्ष. खाताय ना इतकी वर्ष. नको नको नको.
दादा दादा इथे तर सगळं सुखसुखाटच आहे रे. चूल बंद आहे, भांडी जागेवर आहेत, भाजण्याचे किसण्याचे फोडणीचे आवाज नाहीत, का जीभ चाळवणारे वास नाहीत, जेवणच नाही. आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे त्या बायकाची डोकी फिरलेत आणि त्याची झळ आपल्याला बसते. जेवण तर नाही, पण उलट उत्तर ऐकावी लागतात त्यांची. सुलोचनेने तर शस्त्र उगारले, चूल बंदच आहे. बघ रघुदाता, तुझी गोद आहे ना, तिला समजावतो. तिला सांग स्वयंपाक करायला. अरे ती या शिकण्याच्या विरोधात आहे असं ऐकलंय मी. सांगतो ना, सांगतो, पण नंतर तुला सुद्धा माझ्यासोबत परसाकडे राहावं लागेल. आहे तयारी? जीव चळवळ तुला विनोद सुचतायत. मी काय म्हणतो, पण आता करायचं काय? काय करणार? आपणच करूया स्वयंपाक. आपण मग नको विजास त्या बायकांनी. चल तू चूल फुंकायला घे, मी काय करता येतं ते बघतो. घे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हो सासूबाई, पुरुष मंडळी स्वयंपाकघरात आहेत, जेवण करायचा प्रयत्न करतात बहुधा. काहीतरी गोंधळ घालायच्यात. मी जाऊ का मदतीला? नाही, तू अजिबात जायचं नाही. चूल बंद म्हणजे बंद. तू भजन म्हण, राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. बसा बसा, उठू नका, ते आपल्याच गोटातले आहेत. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. बसा बसा. राम कृष्ण हरी जय जय राम. भुकेने जीव चाललाय आणि भजन करतायत. भोजनाचं काय? रुक्मिणी काकूला तरी काय नडले होते. निघाले मोठी या गावच्या बायकांना बालिष्ट करायला, आणि ह्यांची दिंडी निघाले त्यांच्या मागे भजन म्हणत. चूल बंद, चूल बंद, चूल बंद म्हणे. खायचं काय आम्ही? मी तुमच्याशी बोलतोय. सांगतोय ना तिला. ऐकते मी. हे बघ, तू म्हणतेस तसं 100 10 बायका करतील, पण 90 बायका पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. ते चालायचे नाही. आता हा रघु, याची बायको नेहमी याच्या डोक्यावर मिऱ्या वाटते, त्याला बडबडते, वस्तू फेकून मारते. हा तिच्या ताटाखालचं मांजर आहे. आता ही गोदा जर शिकली तर ह्याला बाहेर आंब्याच्या झाडाला उलट टांगेल. काही सांगू नकोस दादा. ती नाही नाही म्हणतोस आणि शेवटी सुलोचना वहिनीतच ऐकतोस. तू काही मोठा शूरवीर नाहीयेस. मला तर वाटतं बायकाच श्रेष्ठ. हो, माझी सुलोचना श्रेष्ठ आहे. माझी गोदावरी. सुलोचना, गोदावरी, सुलोचना, गोदावरी, सुलोचना. गोदावरी. गप्प बस.
बायका जर श्रेष्ठ असत्या तर आपल्याला ही उपासमारीची वेळ आली असते. खरंय. भ्रष्टाचार भ्रष्टाचार माजला आहे या गावात. गावातल्या बायकांना बिघडवण्याचे पाप तुमची मोठी वहिनी रुक्मिणी करते. धर्म बुडवण्याचे काम या बाईनेच केले आहे कायम. आधी आपल्या विधवा मुलीचे लग्न लावून आणि आता गावातल्या बायकांना पाटे आणि खडू देऊन ती बायकांना अधर्माच्या मार्गावर नेते. असेच गप्प राहिलो तो पूर्ण गावाचा सत्यानाश करेल ती. याआधी तिचीच इतिश्री करून टाकू, नाही तर सगळे पाप तुमच्या माथ्यावर येईल. म्हणण्यात तथ्य आहे तुमच्या, पण हे जमायचे कसे? तुम्ही तयार असाल तर या रुक्मिणीचा ग्रंथ आटपू आपण. आटोपा, मी तयार आहे. आज त्या रुक्मिणीमुळे माझ्या बायकोनं माझ्यावर हात उचलला. पहा, इथवर मजल गेली बायकांची. आज एका बाईने हात उचलला, त्या रुक्मिणीच्या नादी लागून इतर बायकांनी देखील बंड पुकारले. काही दिवसांनी हातात चुडा भरून फिरावा लागेल आपल्याला. ते काही नाही, हे थांबलेच पाहिजे. आपणच बंदोबस्त करू कायमचा. त्या रुक्मिणीचे तोंड आता मी कायमचे बंद करतो. झाली गरमागरम खिचडी. आता आजोबांना बोलावते. ते पानावर बसले की मग तूप वाढते. हो आई. काय रे, काय बघत बसलाय त्या चिठ्ठीत? हे इकडे. बापू, हे काय? इंग्रजीत चिठ्ठी? असं बघू तरी दे मला. द्या चिठ्ठी, द्या त्यांना बघू दे. चिठ्ठी बघा. नुसत्या बघतच बसा, वाचायला काही जमणार आहे? डिअर मदर, I am happy to inform you that I am taking rigorous lessons in English to fulfill your wish. Presently, I can read and write English. As such, decided to write to you in English. ही माझ्यापर्यंत पोहोचवलीच. हो,
इट्स माय प्लेजर. बरं येऊ मी आता. अहो थोडं खाऊन तरी जा, सरबत तरी घेऊन जा. नाही अजून 3-4 ठिकाणी जायचंय, येतो मी. बरं नमस्कार. या आजी आजी तुला इंग्रजी येते? आम्हाला ठाऊकच नव्हते. किती छान बोललीस तू इंग्रजी. आई हे सगळे 6 महिन्यातच शिकलीस की काय? नाही रे नारायणा, लग्न करून मी या घरी आले तेव्हा तुमच्या वडिलांनी घरच्या घरीच माझं शिक्षण सुरू केलं होतं. त्यांनीच माझ्याकडून इंग्रजीचाही सराव करून घेतला. त्यांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं, पण अकाली गेले ते आणि सगळे जगणेच बदलून गेले. पुढचे सारे तुला ठाऊकच आहे. पण पुण्याला साऱ्याची उजळणी झाली, नर्मदेलाही आग्रह केला. बरे वाटले, तिनेही मनावर घेतले शिक्षणाचे. भाऊजी दिव्याखाली अंधार म्हणालात, पण बायका सांजवाद करून अंधार घालवतात. आणि तुमच्यासारख्या प्रवृत्ती त्यांना अंधारातच ठेवू पाहतात. अजूनही जागे व्हा. स्त्री शिकली म्हणजे तिला 2 शिंगे प्राप्त झाली असे होत नाही. वेळ आली तेव्हा मी कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवले, एवढे लक्षात ठेवा. असे असे काय बाजूला? सुमन, एक पदार्थ मला आठवलेला आहे. अय्या सांगा सांगा. वेगवेगळे प्रचलित नसलेले पदार्थ कुठून उकरून काढायचे? पण माझ्या एक काकू बंगळुरात राहतात. एकदाच आल्या होत्या त्या आमच्या घरी, जन्माच्या कर्मी, पण भारी प्रेमळ आणि हौशी होत्या. त्यांनी 4 पदार्थ केले होते आणि आईलाही शिकवले होते. ते करायची आई नंतर. त्यातले 2 सांगते हा तुला. सांगा सांगा काकू. आधी गोडाचा सांगते. बघ हा, पाऊण वाटी डाळ घ्यायचं. म्हणजे आपण चिवड्याला घेतो ते? बरोबर. फुटाण्याचं डाळ. हो. ते जरा खमंग परतायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. मग 1 वाटी तांदळाचं पीठही कोरडच भाजून घ्यायचं. मग डाळ गार झालं की बारीक करून घ्यायचं. मग तांदळाचं भाजलेलं पीठ आणि डाळ्यांचं कुरून केलेलं पीठ चांगलं एकत्रित करून घ्यायचं. बरं, पुढे? त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं सुकं खोबरं आणि भाजलेले तीळ घालायचे. त्यानंतर चिमूटभर वेलची पूड आणि चिमूटभर सुंठ पूड घालायची. वा. मग चमचाभर साजूक तूप घालून आणि 1 वाटी गुळ घालून कच्चा पाक करून घ्यायचा. पाक तयार झाला की आणि चमचाभर तूप घालायचे आणि तो पाक त्या मिश्रणावरती घालून घ्यायचा. ते मिश्रण जरा गार झालं की दोन्ही हातांना तूप लावून छानसे लाडू वळून घ्यायचे. आहे काय आणि नाही काय. तंबिट्टू म्हणतात बरं का ह्याला. अगदी खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.
सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा ग म ह न ग म ह